हे टायटल जय हनुमान मित्र मंडळ यांचं चांगलं योगदान, संपूर्ण ग्रामस्थ सपोर्ट करत असताना या स्पर्धेला आणि प्रदर्शन लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे. दीपेश दादा भोईर यांना आपण पाहतोय मुख्य आयोजक या स्पर्धेचे आणि भरपूर सारी मेहनत त्यांची या स्पर्धेकरता. एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमचा कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे. आणि जे बेसिक रूल आहे, रेग्युलर रूल्स तेच आहेत इथेही, की 5 ओव्हरचा मॅच, 2 पॉवर प्ले असतील. पहिल्या ओव्हरमध्ये 2 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर. मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले असतील, याची दखल आपण घ्या. 5 ओव्हरचा मॅच आणि तुम्हाला 5 ओव्हरमध्ये 4 बॉलरचा वापर करायचा आहे आणि 4 ओव्हर करता तुम्हाला 4 ओव्हरला 20 मिनिटं हे टाइम दिलंय. टायमर देखील ऑन असेल. आमचे स्कोरर ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल टायमर ऑन करतील. खास 3 पंच आपण पाहतो आणि हे पाहू शकता चेंडूवरती देखील श्रद्धांजली चषक हे टायटल आपण पाहतोय. अमोल वेतस्कर सर आणि परशुराम पाटील सर तसेच मनोज घोडेकर, मॉन्टी घोडेकर सरांना देखील आपण पाहतोय. कोणत्याही क्षणाला जर बॉल हरवला, बॉल फुटला किंवा बॉल इतर घटना घडल्या तर तुम्हाला कोणत्याही क्षणाला पहिला बॉल असो किंवा इनिंगचा शेवटचा बॉल असो नवीनच बॉल दिला जाईल, याची आपण नोंद घ्या प्रत्येक संघाने. की कोणत्याही क्षणाला बॉल फुटला, हरवला किंवा काळा झाला, इतर गोष्टी घडल्या तर तुम्हाला पहिला बॉल असू द्या किंवा शेवटचा बॉल तुम्हाला नवीन बॉलच देण्यात येईल, याची दखल आपण घ्या. आणि 12वा मेंबर म्हणजे एक्स्ट्रा मेंबर तुमचा कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. या स्पर्धेकरता यशोदा एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय समाजसेवक जुचंद्र गावाचे चंद्रकांतजी पाटील तात्या यांच्याकडून 5,500 रुपयांचं आर्थिक सहकार्य झाले. एकदा जोरदार टाळ्या चंद्रकांतजी पाटील साहेबांकरता. यशोदा एंटरप्राइजेसचे सर्व समाजसेवक, अनेक चांगलं कार्य जुचंद्र गाव असू दे इतर कोणतेही गाव, नेहमीच त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. थँक्यू चंद्रकांतजी पाटील तात्या, आपला आभारी आहोत. हॅलो हॅलो श्री हनुमान महिला मंडळ यांना विनंती करतोय आपण पुढे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सर्वांनी या, सर्वांनी या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या आणि सामना आपण चालू करायचा आहे. महिला मंडळाचा आपण सन्मान इथे करतोय. श्रद्धांजली चषकच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. नीलम भोईर काको आणि यशोदाबाई भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान महिला मंडळाचा केला जातोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पडला. सलमीची जोडी मैदानात आले.
सन्मान केला जातोय महिला मंडळाचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू डीजे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज झालेत महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक पालकर भूषण आणि सुप्रीमोचा आवाज आडणेगावचे सुपुत्र प्रमोद भीमराव शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद दिनेश केनी यांचा आवाज आपण ऐकतायत. अक्षयजी साटम यांचा आवाज ऐकतायत. पहिलाच बॉल 8:30 वाजता डिलिव्हर्ड झालाय ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह करत असताना प्रशांत कोरगावकर एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख ही सातत्याने आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर पाहायला मिळते. अप्रतिम असं आयोजन नियोजन श्रद्धांजली चषक 2026च्या माध्यमातून श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित आजची पहिली रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतायत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आमच्या महिला भगिनींचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम. आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. साई माऊली बोरिवली वर्सेस आराध्य 11 वाघराळपाडा. दीपेश दादा अर्थातच दाऊ भुईर यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा श्री जय हनुमान मंडळ टिवरी आयोजित. या स्पर्धेचं अप्रतिम आणि नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा सध्या आपण पाहतायत प्रदर्शन लाईव्ह या चॅनेलवर. आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. महान पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक मानाचा सलाम असेल. पहिलाच बॉल आपण पाहिला होता. पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं होतं. प्रशांत कोरगावकर एक अतिशय हुन्नरी खेळाडू आणि एक हरपनमौला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असं अक्षयजी साटम यांनी उल्लेख केला. आपण पाहिलं तर नंदकुमार भोईर यांनी ती माहिती दिली की 4 जून 1992ला पहिली नूतन कुमार भोईर यांच्या माहितीनुसार जी माहिती दिली, वृत्तपत्रात जी बातमी आपण पाहिली तर अप्रतिम छापण्यात आली होती आणि अजूनसुद्धा ती फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. वसई तालुक्यातील पहिली अशी रजनी क्रिकेट स्पर्धा जी फ्लड स्लाईडमध्ये खेळवण्यात आली होती आणि अप्रतिम आयोजन नियोजन त्या स्पर्धेचं आपण पाहू शकलात. एक छोट्या स्पर्धेपासून जी सुरुवात झाली ती आता 1 लाखाच्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली या टिवरीच्या मैदानात. आमच्या समवेत दिनेशजी किनी जोडले गेलेत. वेलकम व्हॉइस ऑफ पांजू आणि 40+ मास्टर माइंड असे समालोचक. वेलकम दिनेशजी किनी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केला ऑन साईडला. पहिलाच धमाका येईल का नाही. वॉड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विशालला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. साई माऊली बोरिवली टीमला पहिला धक्का गॉन. क्षेत्ररक्षकाने जबरदस्त हा झेल टिपलाय आणि फलंदाजाला माघारी परतवलाय. फटका तरी यावेळेला आपण पाहिला खूप उंचीवर बॉल निघून गेला होता. विशाल बाद झाल्यानंतर आता न्यू बॅटर रवी मिश्रा न्यू बॅटर ऑन दी क्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लड स्लाईडमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन नियोजन श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित. हे टायटल गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं. मग नाट्य कलाकार म्हणून या आपण पाहिलं तर टिवरीच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे टिवरीचं गाव आपण पाहू शकतायत आणि माणुसकीचं नातं जोडणारं हे गाव म्हणजे टिवरी आपण पाहू शकतायत. आणि बऱ्याच कालावधीनंतर या फ्लड स्लाईडमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन करण्यात आलंय. पहिलीच विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर आता थोडंसं अंडर प्रेशर बॅटिंग करेल का रवी मिश्रा हे पाहण्यासारखं असेल. गोलंदाज सज्ज होतोय अवनीश. अवनीचा हा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक गली रिजनमध्ये
सरळ चेंडू निघून जाईल. ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने प्रथम बॅटिंग करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला वहिला सामना 8:30 वाजता बरोबर बॉल डिलिव्हर्ड झाला. साई माऊली बोरिवली टीम टॉस हरल्यानंतर त्यांच्या माध्यमातून बॅटिंग आली आणि 2-1 सध्या आपण पाहताय 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला चेंडू डिलिव्हर करताय. जबरदस्त चेंडू अप्रतिमरित्या बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळायचं होतं आणि तिथे कॉटन बॉलची संधी गमावली नाही. आणखीन एक धक्का बसतोय. मोठा मासा गलाला अडकलाय. प्रशांत कोरगावकर बॅक टू डग आउट. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. प्रशांत कोरगावकर सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होताना ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल LED स्क्रीनवर सुद्धा. ज्या पद्धतीने आपण पाहतायत हा बॉल अवनीशचा ओव्हर द विकेटने आले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि कॉटन बॉलची संधी दौडून आली. अवनीशचं हे सेलिब्रेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि लवकरात लवकर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर ही नाजूक स्थिती पाहायला मिळते साई माऊली बोरिवली या टीमची. सध्या 2वर 2 धक्के बसले गेलेत. पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना प्रशांत असा एक खेळाडू जो मॅच विनर म्हणून ओळखला जातो परंतु आज कागदोपत्री फक्त स्ट्रॉंग राहू शकला. मैदानाच्या आतमध्ये काही स्ट्रॉंग राहता आलं नाही आणि इथून प्रशांतला परतावं लागलं कारण प्रशांतच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर पाहायला मिळाली. परंतु आता हे व्यर्थ ठरलं गेलं. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती मारा करतायत. गतीमध्ये परिवर्तन करतायत आणि खास करून बॅटिंग करणाऱ्या संघाला दबावात आणले अवनीशने. नवीन फलंदाज अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून भागीदारीची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गमावल्यात. यावेळेस लेंथ अँड लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. लेगस्टमच्या बाहेर चेंडू डिलिव्हर्ड केलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्या पोहोचते ती फलकावरती 3 या आकड्यावरती दबाव थोडासा वाढला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघावरती कारण 2 मोठे धक्के दिलेत. आराध्या 11 वाघराल पाडा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कट करायचं होतं मात्र बॉल बॅकची कडा घेत असताना 1 बाउन्सने निघून जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुपर बॉलिंग अप्रतिम अचूक टप्प्यावर भेदक मारे केले. सध्या अवनीशने तिखट मारे करताना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. अवनीश काय गोलंदाजी केले. नेत्रदीपक कामगिरी करताना विलक्षण कामगिरी केली आणि अभेद्य मारे केले. पहिल्या षटकामध्ये साई माऊली बोरिवली या बलाढ्य संघाला अक्षरशः मात्र नचबलिये जरूर नाचवले गेले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना साई माऊली बोरिवली हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. अवनीचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती भेदक मारा केलाय. ज्या पद्धतीने लेंथ अँड लाईन अफलातून पाहायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने विकेटही प्राप्त केलेत अवनीशने. दबाव वाढतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती दयाशंकर येतोय. क्रमांक 2चं षटक. सेकंड पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल गोलंदाजी झाले. आराध्या 11 वाघरालपाडा संघाच्या माध्यमातून दयाशंकर तयार होतोय. पंचांकडे दाद मागतायत. पंच सहमत नाही. जबरदस्त चेंडू डिलिव्हर्ड केलाय. उचली घेतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. जबरदस्त या बॉलला फ्लाईट दिली होती. बॉलचा टप्पा पडल्यानंतर जो टॉस झाला अप्रतिम आणि दयाशंकरची अपील प्रभावित करणारी होती. षटक क्रमांक 2 दयाशंकर एक अनुभवी गोलंदाज राईट अमोर द विकेटने. त्याला ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक जरूर आहे. सर्कलमध्ये फील्ड केले परंतु उशिराने फेकी झाली. क्विकली फेकी होऊ शकली नाही परंतु चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळतोय. स्मार्ट सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. साई माऊली बोरिवली टीम 4 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या बोरिवली टीम खूप स्ट्रगल करताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज दयाशंकर आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या हाताने. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. ऑन साईडला कोणी फिल्डर नाहीये. पहिला षटकार अभिषेकच्या बॅटमधून दमखम दाखवणारा
कणखर षटकार 6 धावा. गुड शॉट. जबरदस्त टायमिंग दाखवलंय, समोरच्या दिशेने फोर्स करतायत आणि अगदी सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवले. 6 धावा मिळतील आणि 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये. 10 या आकड्यावरती आक्रमण करावं लागेल. पहिले 2 विकेट जरूर कमी धावांमध्ये गेलेत, मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांमध्ये जवळपास 45-50 धावा फलकावरती लावणं गरजेची गोष्ट असेल. गोलंदाजी मार्गावरती दयाशंकरवरती आक्रमण केलं गेलंय. जबरदस्त फटका आपण पाहिलात. पहिल्या षटकात कमी धावा आलेत आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात अगदी आक्रमक रूप धारण करतोय अभिषेक. 10 धावा झाले. चांगला फटका होता. अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं थोडंसं प्रेशर होतं, ते रिलीज करण्याचं काम केलं. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, चांगला पीक केलं. ऑन साईडला फोर्स केलं होतं या बॉलला. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धमाकेदार पहिला षटकार पाहायला मिळतोय अभिषेकच्या बॅटमधून. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा तो षटकार होता. दयाशंकर चौथा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने. यावेळेला चांगला बॉल, काय कमबॅक केला होता, परंतु सरळ बॅटचा वापर चांगला केला होता. फिल्डिंग मिस आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकच रनवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स लॉट्स ऑफ 2 विकेट. साई माऊली बोरिवली टीम सुरुवातीला दिनेश किनी स्ट्रगल करत होते, कारण 2 फलंदाज बाद झाले होते. आता पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली गेले. मॅग्निफिसंट. चांगला खेळ दाखवतायत दोन्ही फलंदाज, अगदी सामंजस्यपणा दाखवतायत. जबरदस्त चेंडू जरूर होता, खोलात टाकलेल्या चेंडूला बॉलर्स बॅक ड्राईव्ह करतायत आणि तिथे सिंगल कंप्लीट केली गेल्या. धावसंख्या पोचती ती डबल फिगरमध्ये. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्लॉग स्वीपचा फटका दाखवलाय. जबरदस्त टायमिंग आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉलला पाठवलंय. एक टप्पा खात 4 धावांकरिता चौकार. काय फटका खेळला होता. लो फुलटॉस बॉल होता. पायावरचा बॉल. अगदी दयाशंकरचा हा बॉल आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. प्रदर्शन लाईव्हवर अप्रतिम. चांगला बॉडोमॅनचा चांगला वापर केला होता आणि स्लॉक केलं या बॉलला. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. ग्रेट बॅटिंग. रवीने चौकार मारून खातं. ज्या पद्धतीने पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि अभिषेकच्या पहिला षटकार, म्हणजे दोन्हीही बॅटर पॉवरफुल आहेत आणि पार्टनरशिप बिल्ड केले गेले. याच भागीदारीची गरज होती. संघाची धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकात अवघ्या फक्त धावा खर्च केल्या होत्या, त्या आपण पाहू शकलात. फक्त 2 धावा होत्या. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. फिल्डर येत आहेत आणि यस टेकन. ग्रेट कॅच. विकेट नंबर 3. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना साई माऊली बोरिवली ही टीम आता पुन्हा एकदा स्ट्रगल करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळते. फलंदाज बाद. 15ला 3. 2 षटकांचा खेळ झालाय. 7.50च्या सरासरीने साई माऊली बोरिवली टीम 15ला 3. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रभाकर मात्रे गोडदेव या 2 टीममध्ये सामना होईल. एक इनिंग नंतर टॉसच्या दिशेने यायचा आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. फटका अगदी चांगला खेळले होते, मात्र जास्त उंची प्राप्त केली. तितकंच चांगलं जजमेंट डीपमधून आपण पाहतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला आणि तो झेल कन्वर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 3 धावा होत्या. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात 12 धावा आलेच जरूर, मात्र एक महत्त्वाची विकेट रवी मिश्रालाही माघारी परतवलंय. नवीन फलंदाज योगेश आता दाखल होतोय. धावसंख्या 15. 3 गडी माघारी परतलेत. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरं षटक घेऊन तिसरं षटक असेल या मॅचचं. दिनेशजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर वाघरपाळा टीमच्या दोन्हीही गोलंदाजांनी चांगली वाखण्याजोगे गोलंदाजी केले. पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. अवनीशने तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले गेले. आदरणीय सन्माननीय आज आपण पाहतायत विपिनजी भोईर साहेब यांचा 50वा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 50 इयर्स मध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतायत 50वा वाढदिवस. विपिन दादा, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे. 15 धावा झाले. 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ झालाय. 15ला 3. पुन्हा एकदा बॉल तयार.
अप्रतिम चांगला बॉल होता, चांगला बॉल, खोलवर बॉल. काय अवनीशने गोलंदाजी केले. दिनेशजी किनी अवनीशचं आपण कसं कौतुक करतील आपल्या मुखातून. जबरदस्त चेंडू होता, अप्रतिम गोलंदाजी, टप्पा अचूक ठेवतायत आणि लेंथला विसरले नाहीत. पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी केली होती त्याचीच पुनरावृत्ती करतायत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. चांगली गोलंदाजी, 15ला 3 सध्या आपण पाहतायत. अवनीश खेळपट्टी अक्षरशः अवनीशच्या प्रेमात पडलेली आहे. लो फुलटॉस बॉल होता, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, नकल बॉल पाहायला मिळतोय, स्लोवर वन बॉल आणि अवनीशकडे दिनेशजी किनी व्हेरिएशन वी फॅक्टर सध्या तरी अवनीशच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतं. अप्रतिम गोलंदाजी केले, मॅग्निफिसंट बॉलिंग. जबरदस्त चेंडू हाताळला जातोय, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळेस आपण पाहिलं तर आणि खोलात चेंडू टाकण्याचे प्रयत्न करतायत. ऑप्शनच्या बाहेर सातत्याने चेंडू ठेवण्याचा मनसुबा आपण पाहिलं तर अवनीशचा राहिला गेलाय. कौतुक करावं लागेल, अप्रतिम गोलंदाजी अवनीशच्या माध्यमातून होत आहे. याही वेळेला बॅटचं टॉपेज घेतलंय पाठीमागच्या दिशेने, दुसऱ्या प्रयत्नात जाऊन फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान हा झेल टिपला गेलाय. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळतंय, कौतुक करावं लागेल अवनीशचं. आणखीन एक धक्का साई मावरी बोरवली संघाला. विपिनदादा भोईर यांच्या माध्यमातून मंडपची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर डीजेची व्यवस्था केलेली आहे. मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी राहतंय. विपिनदादा भोईर आपलं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळेला बॅटची एज घेत 1 2 3 थर्ड अटेम्प्टला यावेळेला बॉल कॅरी करत असताना आपण पाहतायत आणि काय स्माईल म्हणली त्या ठिकाणी. इथे चौथा धक्का बसतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील सध्या तरी आपण पाहतायत धावांवर परिपूर्ण लगाम लावला गेलाय. चार बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. काय गोलंदाजी केले आराध्य 11 वागराळपाडा टीमच्या गोलंदाजीने. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन अप्रतिम केलेला आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हीच खूप महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं. मग ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ विकेट किपर, ॲज अ फिल्डर. ऑन साईडला खूप चांगला बॉडमॅनचा वापर केलाय. चीफ शॉट खेळलेत. बिटवीन द गॅपमध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, गुड शॉट, 4 रन. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पायाच्या दिशेने गोलंदाजी केली आणि यावेळेस फ्लिकचा फटका दाखवलाय. अफलातून फटका येतोय. एक टप्पा खात बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे आणि 4 धावांसहित संघाची धावसंख्या फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल बॅटरचंही, जसा पायाच्या दिशेने चेंडू आला त्यावर ते अगदी तुटून पडलेत. चांगला चांगला फटका होता. मनगडाचा चांगला वापर केला होता. त्यावेळेला ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. आराध्य 11 वागराळपाडा टीमची गोलंदाजी आणि त्याचप्रमाणे आउटस्टँडिंग फिल्डिंग अप्रतिम राहिले. 21 धावा झाले. 3 षटकांचा खेळ झाला. 7ची सरासरी सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ही खराब सरासरी आहे. जर इथून 2 षटकांमध्ये अजून जर आपण पाहिलं तर 25 ते 30 धावा येत आहेत तर डेफिनेटली साई माऊली बोरिवली टीमच्या गोलंदाजांना पाठबळ मिळू शकतं. परंतु इथून 30-40 जर धावा येत आहेत तर थोडंसं कुठेतरी संघ अडचणीसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. 21ला 4 3 षटकांचा खेळ. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून 2 फ्रेममध्ये आपण पाहतायत. एका साईडला बातचीत करत आहेत दोन्ही फलंदाज, एका साईडला गोलंदाज बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो आणि ड्रेस कोटिंग अप्रतिम आराध्य 11 वागराळपाडा टीमची पाहायला मिळते. जणू काही पिंक पॅथर्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर अवनीतचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांमध्ये 9 धावा, 3 विकेट त्याने घेतल्यात आणि चांगली गोलंदाजी, चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केल्या. दबाव वाढतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर साई माऊली बोरवली संघावरती 21 वरती 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मात्र 12 बॉलमध्ये जसा प्रमोद सरांनी उल्लेख केला की इथे 12 बॉलमध्ये 20हून जास्त धावा आल्या तर चांगला धावसंख्या उभारल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता अंकुर.
लोअर फुलटॉसचा चेंडू, चांगला फटका खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत आणि हाही बॉल चाललाय एक टप्पा खात सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. गुड शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत काय फलंदाजी यावेळेला योगेशच्या बॅटमधून धावांचा आता वेग वाढताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने आले अंकुर. लो फुल टॉस बॉल होता, मात्र बॉडमॅनचा चांगला वापर केला होता आणि एक टप्पा घेत मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला बॉल चौकारासाठी. गुड शॉट. योगेश अप्रतिम बॅटिंग करत असताना सध्या लयबद्ध झालाय. 25 ला 4. फुलटॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा आलाय कारण खूपच वर होता कमरेच्या आणि त्यामुळेच या बॉलने मात्र खूपच वेध घेतला बाउंड्री लाईनचा. 9+4 मिळतील धावा 5. इथून मोमेंट शिफ्ट होऊ शकते, इथून धावांचा वेग देण्याची किनी वाढू शकतो कारण एकाच बॉलवर सध्या तरी 9 धावा खर्च केलेत गोलंदाज अंकुरने. खराब चेंडू आपण पाहतोय, बिमर टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटची कडा घेत असताना बोनसच्या स्वरूपाने 4 धावाही मिळालेत. एका चेंडूवरती आता 9 धावा आलेत आणि त्यामध्ये सोने पे सुहागा फ्री हिटचाही चेंडू आता येईल. धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. योगेशने अगदी धावांचा वेग वाढवायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. चांगले फटके तो खेळतोय. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज आता तयार होतोय. धावसंख्या पोचली गेली ती 30 वरती. धावांचा वेग वाढला गेला या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू. बॅटिंगसाठी योगेश तयार. चांगला चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम टप्पा अचूक होता. अगदी योग्य डिलिव्हरी पाहायला मिळते आणि बॉल चाललाय यष्टिरक्षकाच्या दिशेने. डॉटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 2. कमबॅक चांगलं करतात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज. गोलंदाजी मार्गावरती चांगला चेंडू खोलात टाकला होता. यावेळेस आपण पाहतो पहिले 2 चेंडू निश्चितच खराब टाकलेत आणि तदनंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. अंकुरला आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती आता मारा करतोय. धावांचा वेग अगदी आपण पाहिलं तर जो वाढत होता त्याला अगदी शांत करण्याचं काम आता करतोय. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 लॉस ऑफ 4 विकेट. चौथं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आपण पाहता श्रद्धांजली चषक 2026 ही शानदार आयोजन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू उंचीवर राहतोय, हवेत राहतोय आणि इथे कॅच ड्रॉफ्ट. एकच धावेवर सॅटिस्फाईड सूरजला राहावं लागेल. एकेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर साई माऊली बोरिवली टीम 32 वर जाऊन पोहोचले गेले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंकुरने आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत. पहिले 3 बॉल वगळता आपण पाहिलं तर त्यानंतर कमबॅक ज्यात 2-3 बॉलवर केलेला आहे. पहिले 2 बॉल वगळता आपण पाहिलं तर 3 बॉलवर चांगला कमबॅक केलाय अंकुरने. ग्रेट बॉलिंग. 32 ला 4. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु धावा येणे फार गरजेची गोष्ट राहील. साई माऊली बोरिवली या टीमच्या खात्यामध्ये अजून एक चौकार ऍडिशनल होताना पाहायला मिळतोय. 4 रन. नशिबाची साथ अगदी आपण पाहतोय. बॅटचं टॉपेज घेतला आणि पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. धावा मिळत आहेत 4. धावसंख्या पोचली गेली ती अगदी आपण पाहिलं तर 36 वरती. चांगला फटका खेळलेत. खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचली गेली ती 37 वरती. या षटकात अंकुरवरती आक्रमण चढवले आणि 16 धावा या षटकात घेतल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये साई माऊली बोरिवली टीम जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आराध्य 11 वाघराळपाडा टीमने प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झाला आहे. अंपायर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत काहीतरी बातचीत करत असताना अमोल वेतोस्कर सर आणि परशुराम पाटील सर, मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टी सरांना आपण पाहतायत टीव्ही अंपायरच्या स्वरूपात थर्ड अंपायर. मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 37 ला 4. 4 षटकांचा खेळ. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी 47 पर्यंत दाखवतोय. साई माऊली बोरिवली टीमची सुरुवात अगदी नाजूक झाली होती, खराब झाली होती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे.
परंतु त्यानंतर योगेश आता 8 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड केले. सिंगल डबलला सुद्धा महत्त्व दिलंय. तेवढंच क्रिकेटमधील बेसिक सुद्धा जाणलंय साई माऊली बोरिवली टीमच्या बॅटरने. सूरज 2 वरती खेळतोय तर 19 वरती योगेश चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना रॉयल्स टर्नर मीरा रोड वर्सेस प्रभाकर म्हात्रे गोडदेव या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. हुक केलं या वेळेला. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटचा एंड जरूर लागतोय. असं वाटलं की हुकचा फटका येईल परंतु इथे सूरजला परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केले. विकेट डाऊन. फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. फटका अगदी आपण पाहतोय खेळायचं होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात निघून आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि फेकी अचूक येते. तिथे रनआउटच्या माध्यमातून माघारी परतला गेलाय तो सूरज सारखा फलंदाज. धावसंख्या पोचते ती फलकावरती 38 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी योगेशच्या बॅटमधनं. अगदी चांगले फटके आलेत. धावांचा वेग इथून वाढला जाईल का, कारण 5 बॉलचा खेळ आता बाकी राहिला आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अजय दाखल झालाय. क्रमांक 7 वरती येतोय. मात्र गोलंदाजी मार्गावरती वीरेंद्र तयार झालाय. फटका फसतोय. बॉल हवेत आहे. वीरेंद्र स्वतः चाललेत बॉलच्या दिशेने आणि झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही बॅटर निघाले. चांगला प्रयत्न केला होता वीरेंद्रने. चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक बॉलरने आपापली जी भूमिका आहे ती मात्र या वेळेला अदा केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे करत असताना प्रत्येक गोलंदाजाने जवळजवळ फलंदाजांना परिपूर्ण अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 मोहरे टिपले गेले. त्यामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज सलामीवीर आणि त्यानंतर एक छोटीशी पार्टनरशिप झाली होती. त्यानंतरचा प्रवास आतापर्यंत आपण पाहिला तर साई माऊली बोरिवली टीमचा स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचला गेलाय. 40ला 5. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. ऑन साईडला पूल केला आणि सरळ चेंडूला गोल केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. वॉट अ शॉट. क्लास टायमिंग. श्रद्धांजली चषक षटकार. 6 धावा. काय फटका खेळले. जबरदस्त फटका. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. योगेशच्या बॅटमधनं धावांचा वेग अगदी वाढला जातोय. मोठमोठे स्ट्रोक तो खेळतोय आणि मेरिटवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. बॉल सुद्धा गुड शॉटचे आहेत आणि शॉट सुद्धा गुड शॉट जरूर पाहायला मिळाला. अप्रतिम चांगला खेळ आतापर्यंत. योगेशने संघाला स्वतःला डावाला सावरलंय आणि सेन्सिबल बॅटिंग करत असताना सध्या तरी तो पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते, परंतु आता बरोबर मेरिटवर येऊन खेळत असताना योगेशला आपण पाहू शकाल 28 रन वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आलेत. संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय साई माऊली बोरिवली. हा संघ 46 वर जाऊन पोहोचला गेलाय. 46ला 5 सध्या मॅच बॉल आलेला आहे. गुड शॉटचे बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. प्रदर्शन लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर हिट करायला विसरू नका. शेअर अँड लाईक करायला विसरू नका. महानजी पाटील आणि संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत त्यांच्या अफलातून आपल्याला पाहायला मिळते आणि टिवरीचा ब्रँड आहे. सध्या 3 कॅमेरेत बंदिस्त होत असताना 46ला 5. वीरेंद्र थोडासा कुठेतरी अंडर प्रेशर आता बॉलिंग करताना पाहायला मिळतोय दिनेशजी. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना
चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 2 रन्स मिळतील का नाही. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमकुवत ठरले अजय. 47ला 5, 47ला 6, 4 बॉलच्या समाप्तीनंतर साई माऊली बोरिवली टीम. 47 धावा झाले तर रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खोलात चेंडू टाकायचा होता मात्र लो फुलटॉसचा चेंडू अगदी कन्वर्ट करू शकले नाहीत. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिमरित्या आपण पाहतोय. वाघरालपाडा संघाचा अगदी जशी गोलंदाजी चांगली झाली त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षणही अप्रतिम राहिलं गेलंय आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाची चांगली साथ लाभताना गोलंदाजांना आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा 6 विकेट गमावल्यात मात्र 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 29 धावा योगेशच्या बॅटमधून आल्यात. चांगली फलंदाजी योगेशने केले आणि मोठे मोठे स्ट्रोक त्यांनी दाखवले. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा त्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती वीरेंद्र यादव तयार होतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिला या इनिंगमध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय. लोअर फुल टॉस वरती घेतले. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड अफलातून फटका. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. 53ला 6, 53 रन, लॉस ऑफ 6 विकेट. जबरदस्त प्रहार केला गेलाय. योगेशने बरोबर चेंडूच्या मेरिटवर येऊन खेळत असताना अगदी लो फुल टॉस बॉल होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. ग्रेट ग्रेट टायमिंग. या वेळेला पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर केला. आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. मॅग्निफिसंट टायमिंग. काय बॅटिंग केली. 44 धावांची एक जबरदस्त बहारदार खेळी. 41. काय सुपर बॅटिंग. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे खणखणी षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 59. 59 धावा. एक बरोबर फायटिंग टोटलकडे लक्ष घेतलं आणि त्याची वाटचाल या वेळेला योगेशने जी केली 14 बॉलमध्ये 41. मॅग्निफिसंट इनिंग. चला रॉयल्स टर्नर, मीरा रोड आणि प्रभाकर म्हात्रे गोडदेव या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. या आपण दीपेशजी भोईर अर्थातच दाऊदादा यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतजी पाटील साहेब तात्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं, समाजसेवक आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व चंद्रकांतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान दीपेश भोईर दाऊदादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या स्पर्धेला अनेक सदिच्छा भेट देत असताना अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया चंद्रकांतजी पाटील साहेब अर्थातच तात्या यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मायेची उबदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि समाजसेवेचा असाच वारसा जपत चला हेच मात्र सदिच्छा दिल्या जात आहेत.
Hollow, 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 shit, hollow. की आपण आयोजकांना आपण टॉस उडवायचा आहे. थोडा टेक्निकल इश्यू आहे म्हणून जास्त प्रतिक्रिया नसतील. आपण डायरेक्ट टॉस करणार आहोत. मोहनजी पाटील साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मीरा भाईंदरचा हा मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम प्रभाकर मित्र मंडल गोडदेव आणि त्यांच्या अपोजिट रॉयल स्टनर मीरा रोड उबेद खान उर्फ मुन्ना आणि साहिल पाटील हे दोन कॅप्टन मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि मला वाटते त्यांच्या मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. मला वाटते त्यांच्या सासरवाडीचा संघ गोडदेव आहे आणि नक्कीच परत वेळ चेंडू उंचीवर राहतोय. सेफ हँड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
59 धावा तब्बल फलकावर लगावल्या. अडचणी संघ मात्र पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये पाहायला मिळाला. योगेशने जबरदस्त बॅटिंग केली. 41 धावांची झंझावती आणि झुंजार खेळी करत आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन गेले. आणि त्यानंतरचा हा प्रवास आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळते अजय या गोलंदाजाला. अगदी आपण पाहताय श्री जयनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026च्या माध्यमातून या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. ही एक फक्त स्पर्धा नाही तर अनेक व्यक्तिमत्वांच्या आठवणींना उजाळा देणारी ही सन्मानाची एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 जून 1992ला वसई तालुक्यामध्ये पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा टिवरीच्या मैदानात खेळवण्यात आली. त्यानंतरचा हा प्रवास या विभागातील अनेक स्पर्धा नाईटच्या स्वरूपात आपण पाहिल्या, परंतु निरंतरता आता सध्या आपण पाहिली तर टिवरीच्या या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. 5-1 आराध्य 11 वाघराळपाडा टीम स्कोर कार्डवर. वाघरालवाडा संघ एक चांगल्या ताकदीचा संघ आहे आणि एक मोठमोठ्या संघांना पराभव करणारा संघ आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. आशिष स्ट्राईक एंडला सिक्सर किंग आहे, तर बॉलिंग मार्कवरती अजय आलाय. पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट प्राप्त झालाय. अप्रतिम फटका लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या इनिंगचा पहिला दर्जेदार षटकार. सहा धाव्याने धावपळक वेगाने पुढे येत आहे. टीमची धाव संख्या 11 धावा. ऑन साइडला पुलचा फटका. जबरदस्त प्रहार. 6 धाव्याने 11 धावा, 1 विकेट, 1.2 बॉल, 60चं टार्गेट असताना ही खासियत आहे आशिष या बॅटरचे. इनसाइड आउट करून चांगले फटकेबाजी तो करतोय. आणि वाघरालपाडा संघ यंदा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नगरसेवक चषक उचलला होता या संघाने जुचंद्रच्या नगरीमध्ये. तसेच एका साईडला साई मौली बोरेवली जुचंद्र गावमध्ये स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये देखील सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. म्हणूनच या संघाकडे ते टॅलेंट आहे, ते कॅलेबर आहे, ते पोटेन्शियल आहे. फायनल पर्यंत पोहोचणारा संघ. 2 संघादरम्यान ही पहिली लढत आहे. थोड्याच वेळात साऊंड सिस्टम देखील अगदी योग्य होईल आणि तुमच्यापर्यंत चांगला अपडेट येईल. विपिनजी भोईर आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. वेलकम रोशन भोईर. पिंटे आपलंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कोर कमिटी मेंबर प्रकाश पाटील यांना देखील आपण पाहतोय आणि दीपेश भोईर दादा यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक प्रत्येकाला तो मान सन्मान दिला या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकाचा उल्लेख देखील आपण केला. प्रत्येकाला वाहिली गेलेली श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून तेच टायटल. आणि जसा उल्लेख केला 1992ला पहिली वसई तालुक्यातील नाईटची स्पर्धा या टिवरी गावामध्ये झाले आणि त्याचंच उदाहरण याही स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा ऑन दी एप केलाय. मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल आलाय. हाताला स्पर्श करत दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले आणि त्याचा फायदा बॅटिंगवाल्या आराध्य 11 वाघरालपाडा संघाला झाला. वेलकम बाउंड्री चौकार. चांगला फटका खेळला होता. समोर खेळले होते. अप्रतिम फोर्स केलं होतं या बॉलला. अगदी सरळ बॅटचा वापर करत असताना 2 टप्पा घेत आणि तिसऱ्या वेळेला दोन्हीही मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये कोणत्याही प्रकारचा तालमेल पाहायला मिळाला नाही. अंडरस्टँडिंग नव्हती. आणि ज्या पद्धतीने हा चौकार आला, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 15 धावा येत आहेत आशिषच्या बॅटमधून. 2 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत. वीरेंद्र सध्या 0वर आपण पाहतायत. अजयच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला गेलाय. संघाची धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली गेली. आराध्य 11 वाघराळपाडा या टीमची साई माऊली बोरिवली टीमने एकूण 60 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात सध्या आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. प्रशांतच्या हातामध्ये सेफ हँड. अजयला अखेरकार विकेट मिळाली. फलंदाज बाद आशिष बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
अशीच चांगली बॅटिंग करत होता. एक षटकार एक चौकार आला होता. 21 बॉल 45 ची गरज आहे आणि इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे कॉड बिहाइंडच्या माध्यमातून विकेट जातोय. चांगला बॉल होता, टप्पा पडला, आउट स्विंग होता, बाहेर निघणारा बॉल होता आणि लेग कटरला ओळखू शकला नाही. सरळ बॉल आला आणि बॅटची आउटसाइड एज घेत प्रशांत कोरगावकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. चांगला जजमेंट, अप्रतिम कॅच. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती विकेट गेले. 15 वरती 2 विकेट आतापर्यंत. 13.50 रिक्वायर रन रेट वाढत असताना टीम आराध्य 11 वाघरालपाडा संघ 60चा पाठलाग करायचा आहे तर इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. सर्वेश न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. वाघरालपाडा वर्सेस बोरिवली हा पहिला मॅच आपण पाहतोय. श्री हनुमान मंडल टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. भव्य टेनिस क्रिकेटचा थरार, नाईट क्रिकेटचा थरार आणि चांगली प्रेक्षकांची गर्दी. जसजसं मॅचेस पुढे जातील ना तसं प्रेक्षकांचा प्रतिसाद, गर्दी, उत्कंठा वाढू लागेल. 20 बॉल 45 ची गरज. बॉलिंग मार्कवरती अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक इनला सर्वेश हा बॅटर आपण पाहतोय. मी बॅटर इन सलामीला येणारा फलंदाज आहे आणि आज 2 विकेट गेल्यानंतर त्याची वर्णी. ड्राईव्ह केला ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेटला बॉल गेलाय. अजय चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव कंप्लीट आणि मिड विकेटला चेंडू गेल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर एक ही धाव येते. धावफलक 16 झाल्यात आतापर्यंत. पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी हवी त्या प्रकारे गोलंदाजी होते प्रमोद सर. हो, डेफिनेटली अक्षयजी, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतरची जी पार्टनरशिप राहिली होती आणि योगेशचा क्लास जो बॅटिंगचा पाहायला मिळाला होता तो आउटस्टँडिंग आपण पाहू शकलात. त्यामुळे आता इथे सुद्धा फलंदाजाला काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. हातमध्ये येणारा बॉल होता अप्रतिम, मात्र इथे फार वेगाने निघाले होते. शेवटच्या मोमेंटला पंचांकडे अपील केले आणि पंचांनी सांगितलं इथे रिस्क नको आहे, दोन्हीही संघाला समान न्याय मिळाला पाहिजे. अमोल वेतुस्कर सरांनी लगेच सांगितलं. थर्ड अंपायर रेफर केलं गेले आणि मॉन्टी सर आता मात्र यावेळेला चेक करतील. डिसिजन पेंडिंग. 16-2 सध्या आपण पाहत आहेत. अतिशय चांगली स्पर्धा ही. फक्त क्रिकेट स्पर्धा नसून तर अनेक व्यक्तिमत्वांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेचं नाव आहे श्रद्धांजली चषक. 2026 एक स्वप्न होतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून श्री जय हनुमान मंडळ टिवरीचे आयोजकांनी जी मेहनत घेतली ती अफलातून आणि अफलातून पाहायला मिळते. त्यामुळे या स्पर्धेला एक मानाचा सलाम आहे. नॉट आउट. फलंदाज सेफ आहे. इथे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतायत काय अप्रतिम बॅट ग्राउंडिंग केली होती आणि त्यामुळे सेफ आहे. आणि जेव्हा तुम्ही बॅट हातामध्ये घेऊन धावता त्यावेळेला अशा प्रकारची जर बॅट ग्राउंडिंग करताय तर तुम्हाला त्याची जरूर इथे कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळत असतो आणि तेच केलं. 16-2 2 षटकांच्या एकंदरीत समाप्तीनंतर 16 लॉस ऑफ 2 विकेट. काय म्हणतील अक्षयजी साठम. आता 18 बॉल आणि 44 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. इथून सामना बॅलन्स आहे. नो डाऊट 50-50 मॅच आहे. 18 बॉल 44 धावा आणि ज्या प्रकारे हे मैदान आहे ना या मैदानावरती अनेक वेळा पाहिले षटकार चौकार अनेक रेकॉर्ड आहेत. म्हणूनच परफेक्ट मॅच. पहिला मॅच जसा पाहिजे तसाच मॅच रंगत असताना अजयला पुन्हा एकदा बोलवले बॉलिंग मार्कवरती. आपल्या सेकंड स्पेलमध्ये 18 बॉल 44 ची गरज. सर्वेश स्ट्राईक एंडला बॉलर आहे. डेड बॉलचा इशारा. इथून सर्वेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी होता ज्यावेळी बॅटिंग करत होता पहिल्या इनिंगमध्ये साई माऊली बोरिवली संघ आणि तिथून लास्टच्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली होती. ओ ह्यावेळी अप्रतिम बॉल. टॉस झाला, थोडासा राईज केला बॉलला आणि लेंथ अप्रतिम होती. ही खासियत आहे अजयची. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या त्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. डॉट बॉल आल्यानंतर सर्वेशवरती दबाव. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अजयची हीच खूबी राहिले. हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. शोल्डरचा चांगला वापर करतो. ऑफ्टमच्या थोडंसं चेंडूला बाहेर पिच करतो आणि तिथून बॉल थोडासा राईज होताना पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरणार नाही आहेत परंतु कॅच ड्रॉफ्ट. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल सुटतोय. हा झेल किती महाग ठरू शकतो येणारी वेळ दर्शवेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावांचा पाठलाग करत असताना सध्या तरी आपण पाहिलं तर 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. इथून धावा थांबवतील का, इथून धावा येतील का बॅटरच्या बॅटमधून
मात्र सर्वेश एका साईडला आपण पाहतायत. ॲक्शन रिप्ले पहा. बराच वेळ चेंडू उंचीवर राहिला होता, हवेत राहिला होता आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप झाला आणि सध्या जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेले. मिस फील्ड झाले. कॅच घेण्याचा चांगला प्रयत्न होता, अप्रतिम एफर्ट्स लावले फिल्डरने, परंतु तिथपर्यंत पोचला जज झाला नाही, कॅच कॅरी झाला नाही. धावपळक दोन्ही पुढे आल्या 18च्या घरामध्ये. येणारे बॉल सर पाहिले इथून अजूनही 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये 42 हव्यात. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आठवते नायगावचं मैदान आणि तिथे वाघरालपाडा संघ खेळला होता. जवळजवळ 101 धावांचा पाठलाग करत होता, 99 पर्यंत पोहोचला होता, एका धावेने पराभव झाला होता. म्हणून वाघरालपाडा संघ कोणत्याही संघाला पराभव करणारा संघ आहे आणि साई माऊली बोरिवली या संघाकडे तो बॉलिंग अटॅक आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे आणि इथे विकेट जातोय. अजय रांझडे ही खासियत आहे या गोलंदाजाची. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय आणि मोठमोठे विकेट अनेक वेळा त्याच्या माध्यमातून पाहिले. हाही सॉफ्ट डिसमिसल विकेट जाताना. पुलचा फटका कंट्रोलमध्ये नव्हता आणि इथे जर पाहिलं जे एलिव्हेशन पाहिजे होतं ना ते प्रॉपरली दिसलं नाही, इथे विकेट गेलाय. खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतरचा हा कमबॅक त्याच फिल्डरचा पाहायला मिळाला. खिचून मारला होता या बॉलला, पुल करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता, तेवढी संधी होती, तेवढा ॲडव्हान्टेज मिळाला. चांगलं जजमेंट आपण पाहू शकलात आणि प्रेझेन्स ऑफ माइंड सुपर लाजवाब. 18ला 3 बॉलच्या समाप्तीनंतर अखेरकार अजयला मात्र विकेट मिळाली. एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे अजयने या बॉलवर प्रत्युत्तर दिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल, एका साईडला वीरेंद्र आपण पाहतायत. 18ला 3. चांगला बॉल हीच खुबी राहिले. पहा अचूक टप्पा आणि भेदक मारा, काय गोलंदाजी केले. टप्पा अचूक असल्यामुळे मात्र तेवढाच वेग चांगला पाहायला मिळतो. एकाग्रता, लयबद्धता, भेदकता, आक्रमकता दाखवले गोलंदाजीमध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. अजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 7 ते 8 पावलांचा रनअप. शोल्डरचा चांगला वापर करत असताना यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा फिल्डर येत आहेत. चुकी केले या वेळेला आणि सरळ बाउंड्री लाईनने, मात्र यावेळेला बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जे हवंय ते येते वाघरालपाडा संघाकडून. हा फटका अप्रतिम होता. पुलचा फटका खेळला, फिल्डर पुढे आला, कॅच घेण्याचा प्रयत्न केला, मिसफील्ड झाली आणि सूरज केणी याच्या स्वागताकरता आलाय चौकार. 4 धावेने धावपळक 22 धावा आतापर्यंत. 38ची इथून गरज आहे. येणारे बॉल 13 बॉल 38ची गरज. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे तर इथून धावा घ्यावे लागतील. अजयला विकेट घ्यायचे आहेत, डॉट बॉल घ्यायचे आहेत. पहिला मॅच, रंगतदार मॅच, श्रद्धांजली चषक 2026चा पहिली रात्र. 3ऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. अजय बॉलिंग मार्कवरती. ऑफ स्टंप लाईन होता, समोरच्या दिशेने उडवलंय बॉलला आणि इथे चेंडू थेट लॉंग ऑनच्या बाहेर. श्रद्धांजली चषक दर्जेदार सिक्सर. चांगला फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं, या बॉलला एक्झिक्यूट केलं. आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हा फटका आला. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीखेर 28 रन झालेत. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये प्रिव्हियस बॉल. अप्रतिम ओव्हरपिच बॉल होता. बॅकलिपचा चांगला वापर केला, खेचून मारला आणि यावेळेला सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धमाकेदार अप्रतिम आउटस्टँडिंग षटकार. या षटकाराने 28 झालेत. आता रिक्वायर्ड रन रेट 16चा पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 32 रनची आवश्यकता आहे. 32 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 12. 16च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. चांगला कमबॅक केलाय बॅटरने. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 8:30ला बरोबर बॉल पडलेला आहे आणि त्यानंतर 1 तास होण्यापासून 4 मिनिटे फक्त आपण दूर आहोत. म्हणजेच थोडंसं स्पीडअप करा जरा. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. अक्षयजी साटम ज्या पद्धतीने आयोजन केलंय, अप्रतिम आयोजकांनी घेतलेली ही मेहनत, रात्रंदिवस कष्ट पाहायला मिळतात. फॅमिलीला वेळ कमी, मैदानाला वेळ जास्त आणि त्यामुळे हे मैदान सुसज्ज झालं आणि आउटस्टँडिंग असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आपण पाहतायत. काय म्हणतील? नो डाऊट ज्या प्रकारे आयोजन आहे, मी म्हणेन या पंचकृषीतील जर पहिलं असं मैदान आहे जे प्लेन, सपाट आणि योग्य मैदान, जसं क्रिकेटला हवं ना ते मैदान, आणि त्या मैदानावरती नाईट क्रिकेटचा थरार. भरपूर सारी मेहनत आहे प्रत्येक आयोजकाचं. कौतुक करेन खास दीपेश दादा
भोईर दऊ दादा याचं कौतुक. जबरदस्त आयोजन. लेफ्ट आर्मचा मारा यावेळी अपील केली आणि पहा स्पोर्ट्समॅन स्पिरिट पंचांकडे न पाहता लगेच डगआउटच्या दिशेने वळालाय. याला बोलतात खेळाडू वृत्ती. वीरेंद्र यादव परतावं लागतंय बॅक टू द पव्हिलियन. दबावमध्ये आराध्य 11 वागरालपाडा संघ. चांगला बॉल सचिनचा यावेळेला पाहायला मिळाला. सचिनचा हा बॉल ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने आले. लेफ्ट आर्म बॉलला थोडीशी उसळी दिली होती आणि प्रशांत कोरगावकर अपील करत असताना परंतु थोडीफार कुठेतरी चुकीच्या एंडने अपील केली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण स्क्वेअर लेग म्हणण्यापेक्षा जे आपण पाहिलं तर स्ट्रायकर अंपायर यांच्याकडे ती अपील केली गेली होती आणि त्यामुळे आपण पाहू शकता अमोल वेतोस्कर तर सर काहीच करू शकणार नाही. परशुराम पाटील यांच्याकडे जर कदाचित अपीलला ती करण्यासाठी भाग पाडला असतं तर लगेच पंचांचं बोट उंचावलं असतं. बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. 28ला 4 चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर सचिनला मिळते विकेट. 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 बॉलमध्ये 32 रन हे सामन्याचं समीकरण. आणि सचिन एक हर उन्हारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अनुभव आहे सचिनकडे. लेफ्ट आर्म गोल्डन इरा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. न्यू बॅटर अंकुर आला. यंदा भरपूर मॅचेस जिंकून दिलेत. अंकुरने लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि सिक्सर किंग आहे. मॅच विनर प्लेयर आहे. अंकुरला आज चमकावं लागेल. त्याच पद्धतीने सचिन एक चांगला गोलंदाज मीडियम पेसर आणि सध्या त्याचा बोलबाला या मॅचमध्ये आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती कॉड बिहाइंड केलंय. पुढचा बॉल सचिन. आता ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल आणि त्या बॉलला ओळखू शकला नाही बॅटर. ज्या पद्धतीने बॉल आला बाहेर थोडासा निघून गेला आणि वाईड लाईनीच्या आतमध्ये बॉल राहिला म्हणून डॉट बॉलचा इशारा येतोय. अंकुर सध्या शांत राहिलाय. 2 बॉल डॉट आलाय. सचिनने चांगला कमबॅक केलाय. चांगला कमबॅक. सचिन कमबॅक करणं जाणतो. सिच्युएशन नुसार गोलंदाजी करण्याची कला आहे. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहू शकला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. अंकुर सध्या यावेळेला स्ट्रगल करतोय. चांगली गोलंदाजी सचिन. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. मॅग्निफिसंट बॉलिंग. स्ट्रगल मधून बाहेर पडावं लागेल अंकुरला. संघर्ष आहे परंतु त्यातून बाहेर पडेल तो खरा खेळाडू. इथे हाफ आर्म पुल शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि इथे गेलाय विकेट. पुन्हा एकदा प्रेम मध्ये अजय येतोय. बाबू याला आपण पाहतोय. जबरदस्त कॅच कॅरी केल्या. या 4 बॉलमध्ये पाहिलं W00W. वाव गोलंदाजी होते या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ब्रिलियंट बॉलिंग. एक्सलंट बॉलिंग. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहताय एलईडी स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकाल. मात्र अप्रतिम रॉंग वन बॉल ह्या वेळेला जरूर हाताळला गेला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर यस अजयच्या हातामध्ये खूप चांगला झेल कन्वर्ट करत असताना आपण पाहताय. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग त्याचनंतर योगेशची चांगली बॅटिंग. अप्रतिम. सर्व खेळाडूंनी मिळून मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि क्रिकेटमध्ये हेच हवं असतं की एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येकाने प्रत्येकाची जर भूमिका चांगली अदा केली तर 101% विजय हा निश्चित स्वरूपात आपला असतो. कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते हे वेगळ्यापणाने गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. विजेते बनतात. त्यामुळे तुम्हाला या क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स इज टेम्पररी क्लास इज परमनंट. तो गोलंदाजीचा क्लास क्या बात आहे. काय गोलंदाजी केली सचिन यांनी. अप्रतिम बॉलिंग करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे. लेफ्ट हँड बॅटर येतो त्यावेळेला ओव्हर द विकेटने येतात. जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज येतो राईट हँड बॅटर तेव्हा राऊंड द विकेटने येतात. म्हणजेच काहीतरी यावेळेला स्ट्रॅटेजी चांगली आखली आणि त्यानुसार गोलंदाजी केली जाते. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. काय मेडन ओव्हर होईल हाही प्रश्नचिन्ह. यस डेफिनेटली नाही. सध्या लेट टू लेट बट अप टू डेट. विचार केला आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून आलाय. DRS ची मागणी केली. बघूया टीव्ही अंपायर चेक करतील. DRS पण तू काय गोलंदाजी केले आज. विपिन भोईर यांचा देखील वाढदिवस आणि त्यानंतर सुदान अण्णा यांचा देखील वाढदिवस आहे. सुदान अण्णा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नुकताच केक कटिंग झाला रॉकस्टार बॉईज कडून आणि त्याचे पॅकर इथे मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि रिव्ह्यू यावेळेला रिटर्न मिळेल. आतमध्ये येणारा बॉल होता आणि पंचांनी सांगितलं परशुराम पाटील सरांनी की क्षमस्व आणि पहिली मेडन ओव्हर सचिनच्या नावावर. क्या बात आहे सचिन, अप्रतिम बॉलिंग. हे सचिन आहे सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजीचा दर्जा, तिखट मारे, आउटस्टँडिंग बॉलिंग. सचिन त्यांच्या चेहऱ्यावरची थोडीशी खुशी, स्माइल डेफिनेटली बनेल यात मात्र शंका नाही आहे. क्या बात आहे सचिन. आणि क्रिकेट प्रेमी आहेत नेहमीच, मात्र कुठेही स्पर्धा असल्यानंतर ते विचारपूस करत असतात आणि एक व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा चांगले पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमधील नेचर त्यांचं अप्रतिम पाहायला मिळतं. 28-5 सध्या अक्षयजी साटम 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 32 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अवघड झालंय आराध्य लेवून वागरालपाडा संघ करता, परंतु असे चित्र पलटताना पाहिले क्रिकेटमध्ये अजूनही मॅच बनवू शकतो का ही प्रश्नचिन्ह. आणि बॉलिंग मार्क वरती सध्या बोरिवलीचा खास हिरो प्रशांत कोरगावकर. एक आयकॉन प्लेअर म्हणून अनेक वेळा त्याची वर्णी पाहिलेत. जबरदस्त फॉर्मला आहे, अनेक वर्ष पाहिले त्याला. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. पहिला बॉल पाठीमागे लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध या बॉलला हुक केलंय आणि पाठवून दिलंय 4 धावेंकरता. श्रद्धांजलीचे चौकार. 5 मध्ये 28 ची गरज. 5 बॉल आणि 28 रन. दीपेश दाऊ भोईर त्यांच्या कटआउट्सच्या बरोबर बाजूने बॉल निघून गेला आणि इथून जर आपण पाहिलं तर हुक केलं आणि 4 धावात बुक करत असताना आपण पाहत आहेत. 3 बाउन्सने आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे आयोजक आहेत दीपेश दाऊ भोईर. यांच्या कटआउटच्या अगदी बाजूने बॉल. बरोबर 2016ला नाईट स्पर्धा झाली होती याच मैदानात आणि बरोबर 10 वर्ष च्या नंतर आपण पाहिलं तर आता 2026 मध्ये आपण पाहत आहेत. आता निरंतरता या स्पर्धेची डेफिनेटली सातत्याने पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. श्रद्धांजली चषक बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. गुड शॉटचे बॉल सध्या आपण पाहत आहेत. चांगला फटका खेळला होता राहुलच्या बॅटमधून. 32 धावा 5 गडी बाद 28 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. क्रिकेटला आलेलं ग्लोबल ग्लॅमर अप्रतिम पाहायला मिळतं आणि डेच्या फॉर्मॅटमध्ये अजून सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळलं जातं. अक्षयजी साटम ही सुद्धा मात्र एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटेल की कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट थांबलं डेच्या फॉर्मॅटमध्ये, भिवंडीमध्ये क्रिकेट थांबलं, ठाण्यामध्ये क्रिकेट थांबलं, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत निरंतरता डेच्या फॉर्मॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पालघरचे खेळाडू मात्र कारण सांगत बसत नाही आहेत. या वेळेला लक फॅक्टरचा चौकार, बॅटचे एज आणि सरळ बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझनला नॉन स्टॉप 4 रन. अनस्टॉपेबल बाउंड्री पाहतोय आपण. फुल टॉस बॉल होता, आउटसाइड एज लागली आणि पाठीमागे सरळा नॉन स्टॉप बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. पहा लोअर फुल टॉस बॉल. एसटी रक्षक काही खास करू शकला नाही. आता चौकार आलाय आणि चौकारनेशी धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 36. 4 बॉल 24 ची गरज. अजूनही मॅच आहे. 4 षटकारांची गरज आहे. आता शॉट अँपोल बॉलला गेले गोल. येतोय श्रद्धांजली चषक षटकार. मच निडेड सिक्सर. काय मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट आहे का? 3 मध्ये 18, 4 मध्ये 24 ची गरज होती. आता 3 मध्ये 18 ची गरज. जबरदस्त मॅच. शेवटच्या ओव्हर पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सध्या रंगतोय मॅच. मात्र प्रेक्षक वर्ग ही चर्चा करत असतील की या खेळाडूला कुठे लपवलं होतं. जर कदाचित या खेळाडूला पुढे आणलं असतं धावांचा वेग वाढला असता, परंतु आता थोडासा उशीर होत असताना, परंतु अजून सुद्धा मॅच बॅलन्स आहे. येतील का 3 षटकार? पहिला तर आलाय. वाह, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग, बॅक टू द बॉलर हेड. 6 धावा. अजून 2 षटकार आले तर या वेळेला सेकंड राऊंड मध्ये धडाक्यात प्रवेश करतील. काय म्हणतील अक्षयजी, ज्या पद्धतीने राहुलने बॅटिंग केले सर्वांची मने जिंकलेत. म्हणून सांगितलं की मॅच संपलेला नाहीये. असे टेनिस क्रिकेटमध्ये अनेक पलटवार पाहिलेत आपण. 6 बॉल 32, 6 बॉल 30 आणि जर 2 षटकार ठोकले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक दाऊदादा यांच्याकडून 2000 रुपये. काय मॅच बनलाय. 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत ठोकल्यात राहुलने. हा बॉल फार इंटरेस्टिंग या मॅच मध्ये. आणि प्रशांत कोरगावकरच्या अगेन्स्ट खेळत असताना राहुल छा गए सध्या. अप्रतिम बॅटिंग. जो मॅच असं वाटलं एकतर्फा झालं त्या मॅचला जिवंत ठेवलं. जे प्रेक्षक थोडेसे सुस्तावलेले होते ना ते आता जागे झालेत, कारण की इथे त्या प्रकारे मॅच बनलाय आणि मॅच बनवणारा राहुल सध्या फायर शो त्याच्या बॅटमधून पाहतोय. 2 बॉल 12 ची गरज. 2 बॉल 2 षटकार ठोकले.
तर दीपेश दादा भोईर दाऊ दादा या स्पर्धेचे आयोजक 2000 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे, म्हणूनच क्रिकेटचा खेळ आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होतोय. हा बॉल मॅचचा फार निर्णायक बॉल आहे आणि यावेळी कोलाट टाकलेला बॉल होता. यॉर्कर लेन अगोदरचे जर बॉल पाहिले दी स्लॉट मध्ये टाकले आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्करकडे गेला आणि ते दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय. एक बॉल 11ची गरज. एखादा एक्स्ट्रा बॉल आला तर कहाणी में ट्विस्ट. हो डेफिनेटली राहुलने जबरदस्त या वेळेला 7 बॉलमध्ये ज्यांनी जबरदस्त 8 बॉलमध्ये 31 रनची आउटस्टँडिंग इनिंग सध्या खेळत असताना आपण पाहू शकलात. एक चांगल्या गोलंदाजाला राहुलने जे मल्टी हिट मारले ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले आणि राहुलने सांगितलं दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए आणि या वेळेला आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. अतिशय चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळाला. यॉर्क टाईपचा बॉल आपण पाहू शकलात आणि त्यानंतर कमबॅक प्रशांत कोरगावकरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 49. 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर षटकार आणि 5व्या बॉलवर 1 रन विकेट. आणि इथून जर आपण पाहिला तर बॉल बरोबर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय आणि इथे जरूर आपण पाहू शकतायत क्या एक्झॅक्टली काय असेल आणि रिव्ह्यू या वेळेला रिटर्न मिळाला होता त्यामुळे एक रिव्ह्यू तुमचा पेंडिंग राहिला होता. मात्र बरोबर ट्रॅकला या वेळेला स्पर्श झालाय का हा बॉल त्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. मॉन्टी सर येतील आणि या वेळेला चेक करता येईल. डिसिजन पेंडिंग आहे. सध्या प्रदर्शन लाईव्ह या चॅनेलवर आपण आहोत. इट्स अ वाईट बॉल. आता 1 बॉल आणि 10 रन. 1 बॉल 10 रन काय म्हणतील अक्षयजी. अजून सुद्धा मॅच अजून सुद्धा आपण पाहू शकतायत की जर इथे एक्स्ट्रा बॉल आला, षटकार आला तर मॅच अजून सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून आपण उल्लेख केला की एक्स्ट्रा बॉल. मी एक विकेट किपरचं कौतुक करेन की या मैदानावर अशा घटना घडल्यात. वाईडला चौकार अनेक वेळा पाहिल्यात परंतु तिथे बॉल स्टॉप केला. 1 मध्ये दसका दम. आडव्या बॅटने केलेला पटका होता. पहा काय बॅटिंग केले राहुलने. शेवटपर्यंत लढला. राहुल करता टाळ्या झाल्या पाहिजे. आज जरी संघ आराध्य एलेवन वागरालपाडा हरला ना तरी राहुलने दाखवून दिले हम भी किसी से कम नाही. आणि आज राहुल नावाची चर्चा, राहुल नावाचा बोलबाला या मॅच मध्ये पाहिला